भारतीय वायू क्षेत्रात अतिक्रमण होता क्षणीच भारतीय वायुसेनेच्या सुरक्षा रडारांच्या पडद्यावर लक्ष ताबडतोब टिपलं जातं. अशा घुसणखोरांशी युद्ध करण्यासाठी लढाऊ विमानं आणि त्यांचे पायलट सदैव तळावरील प्लॅटफॉर्मवर सदैव जय्यत तयारीत असतात. हे वायुसैनिक आपल्या देशाच्या आकाश सीमेत कोणाचाही शिरकाव होऊ देत नाही आणि वायू क्षेत्राच्या अखंडतेचा भंग होऊ देत नाही. रोज पहाटे अरुणोदयाने आकाश रंगून जाण्यापूर्वी दक्षिण पश्चिम एअर कमांड आपल्या नित्यकर्माला लागलेले असतात. भारताच्या विशाल आकाशाच्या लीडर रक्षकांच्या अर्थात वायुसैनिकांच्या नव्या धकाधकीच्या दिवसाची सुरुवात त्यापूर्वीच झालेली असते. आकाशात भरारी घेण्यासाठी व शिकारीवर तुटून पडण्यासाठी ते उत्सुक असतात. अवघा विमानतळ या लढाऊ विमानांच्या गर्जनेनं जिवंत होतो. आकाशातील व जमिनीवरील उपकरणांच्या कार्यक्षमतेशिवाय भारतीय वायुसेनेच्या वैमानिकांनी वारंवार दाखवून दिलंय की त्या यंत्रामागच्या चालकाची क्षमता अधिक महत्त्वाची. ती क्षमता धैर्य आणि व्यावसायिक तालीम यांच्यानंच हस्तगत होऊ शकते. कौशल्य आत्मसात करणं आणि ते सतत पणास लावणं हे संपूर्ण परिणामकारकतेसाठी अत्यावश्यक असते. शांततेच्या समयी वायुसैनिक आपल्या कमांडच्या तळावर कठोर तालीम घेत घाम गाडीत असतात. भारतीय वायुसेनेच्या सर्व सैनिकांना खरोखरच भारतीय अवकाशाचे रक्षक असंच म्हणावं लागेल. साऊथ वेस्टर्न एअर कमांड म्हणजेच स्वॅक हा भारतीय वायुदलाच्या 5 ऑपरेशनल्स कमांडपैकी एक असून तलवारधारी हातासारखा सज्ज मानला जातो. 21 सप्टेंबर 1972 रोजी सुरू करण्यात आलेला जोधपूर येथील हा ऑपरेशन कमांड 1 नंतर 23 जुलै 1980 रोजी व्यूहात्मक कारणामुळे स्वॅक म्हणून पुनर्गठित करण्यात आला. एकोणीसशे 88 मध्ये त्याचे मुख्य मथक गुजरातची राजधानी गांधीनगर येथे नेण्यात आले. स्वॅकच्या कार्यक्षेत्रात मुख्यतः राजस्थान, दक्षिणेकडे गुजरात, सौराष्ट्र ते कच्छ विस्तार समाविष्ट आहेत. 1980-90च्या कालावधीत पुणे व मुंबई येथील तळ व्यूहात्मक विस्तृतीकरणात स्वॅकमध्ये समाविष्ट झाले. एकंदर आज त्यांच्याकडे 1450 किलोमीटर जमिनीची हद्द व 2400 किलोमीटर समुद्रकिनारा, केंद्रशासित प्रदेश दीव, दमण, दादरा नगर हवेली ते थेट गोवा इथपर्यंतच्या विस्ताराची जबाबदारी आहे. त्याशिवाय ह्या कमांडवर अत्यंत महत्त्वाच्या ऊर्जा व पेट्रोलियम उत्पादन स्थानांची तसेच अणु संशोधन संस्थांच्या सुरक्षिततेचीही जबाबदारी आहे. Savangan! General salute! Salame! साउथ वेस्टर्न एयर कमांड भारतीय वायुसेना का एक महत्वपूर्ण ऑपरेशनल कमांड है. जो मेरे यूनिट्स हैं वो मेरे स्टेशंस काफ़ी सारे इम्पोर्टेंट स्टेशंस हैं. वो एयर डिफेंस एक्टिविटीज़ में लगे रहते हैं दिन रात. वो वैसे हम पीस टाइम ट्रेनिंग भी करते हैं. यहाँ हमारी इम्पॉर्टेंट रेंजेस हैं इस एरिया में, जैसे कि सरमत, पोखरन और पोरबंदर एयर टू एयर रेंज हैं. सारी दूर दूर से स्क्वाड्रन आके यहाँ अपनी ट्रेनिंग करते हैं. और पीस टाइम में और भी आप जानते हैं
जो एड टू सिविल अथॉरिटीज़ में हमारे यूनिट्स लगे रहते हैं। जनवरी 2001 के अर्थक्वेक के दौरान भुज स्टेशन से जो राहत का कार्य किया गया था उसके बारे में तो मेरे ख्याल सारा मुल्क जानता है, और ये लगा रहता है। अभी रिसेंटली जो इस बारिशें हुई थी दमन के आसपास, वहाँ से रेस्क्यू किए गए थे बहुत सारे टूरिस्ट हमारे एयरफोर्स के जहाज़ों ने। और बहुत टाइम में आप जानते हैं कि एयरफोर्स ही एक सर्विस है जो कि बहुत जल्दी अपनी एक्शन स्टेशंस पे आ जाती है, और ये ही काम हमारा कारगिल में भी हुआ था और ऑप पराक्रम में भी इसी तरह हुआ था। और हमारी क्षमता जो मॉडर्न टेक्नोलॉजी आई है और आ रही है उससे और भी बढ़ रही है, और मुझे विश्वास है कि जो मेरे यूनिट्स हैं मेरे कमांड के, वो अपने कार्य में और ऑपरेशंस में बहुत कैपेबल हैं और अब पूरा उतरेंगे। या कमांडचे ब्रीदवाक्य आहे, जयश्री वरयते वीरम, म्हणजेच वीरतेचाच विजय होतो, असं असून त्याचा इतिहास अत्यंत प्रभावशाली आहे। 1971च्या भारत पाक लढ्याच्या वेळी लोंगेवालच्या रणात राजस्थानच्या जैसलमेर तळावरील 4 हंटर विमानाच्या धाडसी चालकांनी पाकिस्तानी टँकर्सचा संपूर्ण रेजिमेंटचा फडशा पाडला होता। त्या धाडसी पायलट्सच्या पराक्रमाची साक्ष लोंगेवाला येथे पडलेला तो मूक पाकिस्तानी रणगाडा आजही देत आहे। या तळावर वायुसेनेचे अनेक पायलट पोखरण येथील सर्वात मोठ्या एअर टू ग्राउंड रेंजवर जमा होतात। त्यांच्या अचूक नेमबाजीच्या कौशल्याचे प्रदर्शन कोणत्याही शत्रूला ताकीद देण्यास पुरेसे आहे। येथे शिरकावाला स्थान नाही, दयामाया नाही, केवळ प्राण गमवावे लागते। स्वॅगच्या युद्ध सरंजामात आधुनिक लढाऊ विमान आणि शस्त्रांचे प्लॅटफॉर्म्स आहेत। ते अष्टपैलू आहेत। पूर्वीची प्रसिद्ध MiG-21 विमान, शक्तिशाली MiG-23, MiG-27 आणि 2 इंजिन असलेली व खोलवर जाऊन हल्ला करणारी जग्वार स्ट्राईक विमानं, भयंकर MiG-29 आणि नव्यानं भारतीय वायुसेनेत समाविष्ट करण्यात आलेली भव्य Su-30 MKI विमानं, या सर्वांचा समावेश आहे। ही जेट विमानं दक्षिण पश्चिम आकाशात पहारा देतात। त्यांच्या कडाक्याच्या गर्जना आणि कुशल प्रदक्षिणा देशातील युवकांना प्रोत्साहित करतात। या आव्हान देणाऱ्या कारकिर्दीत युवकांची अपेक्षा काय असते? भारतीय वायुसेना काम करने का केवल एक ढंग नहीं, एक नया अंदाज है। ये आपको सिखाता है कि सब लोग साथ मिलकर काम करें, और आपको 100 करोड़ से ज़्यादा की मशीन उड़ाने को मिलती है, और उड़ाने के लिए आपको तनख्वाह भी मिलती है। हम बादल में जाते हैं, माउंटेन्स के बीच में जाते हैं, समुद्र के ऊपर जाते हैं, वो भी तेज़ रफ्तार से 1000 किलोमीटर पर आवर। और ये सब इतने तेज़ी से करते हैं कि सोचने का टाइम भी नहीं मिलता। और तुम्हारे पास इतना पावर है, इतना मिसाइल है, रॉकेट है, बॉम्ब है,
जिससे आप काफ़ी चीज़ें कर सकते हैं। तो अपना मज़ा भी होता है और उसी टाइम देश का सर्विस भी होता है। विमान चलाते हुए काफ़ी रोमांचक फीलिंग होती है। उसके अलावा दिमाग में कोई टेंशन, गुस्सा और स्ट्रेस नहीं होता। बाकी दुनिया के जितने विचार हैं आप ज़मीन पे छोड़ के जाते हो। हमारा लैंडिंग स्पीड है 300 किलोमीटर पर आवर और ये होगा मैक्सिमम स्पीड एक कार का ज़मीन पे। तो आप खुद सोच सकते हैं जब लैंड करते हैं और हम एकदम से देखते हैं हमारा ज़मीन पास आ रहा है, तो उस टाइम हमें रफ्तार का थोड़ा एहसास पता चलता है कि हम काफ़ी स्पीड से जा रहे हैं। तो ज़मीन पे देखते टाइम हम थोड़े और भी देखते हैं कि लोग भी हमें देख रहे हैं। तो हाँ, हम कंघी तो नहीं करते अपने बाल को उस टाइम, लेकिन हमारा लैंडिंग ठीक करने की कोशिश करता है। हमें ये पता है जब हम उतरेंगे अपने जहाज़ से, सारे लोग हमें देख के गर्व से देखेंगे हमें। स्वॅगच्या तळावर अद्यतन लढाऊ विमानांचा ताफा आहे. तरीही ह्या कमांडकडे नव्यानं पदार्पण करणाऱ्या मोर्चासाठीच्या वैमानिकांना तालीम देण्याची जबाबदारी सोपवली गेली आहे. या वैमानिकांना मिग ऑपरेशन फ्लाइंगची तालीम मिग 21 याच विमानावर दिली जाते. यंत्रणेवरील व प्रशिक्षकावरील विश्वास त्यांना सर्व व्यावसायिकाकडून अपेक्षित अशा वरिष्ठ दर्जापर्यंत नेतो. आकाशातील रक्षणाच्या कामगिरीत अन्य महत्त्वाची भूमिका एअर डिफेन्स सिस्टीमचे लोक पडद्यामागून करीत असतात. भारतीय वायुसेनेचे नेत्र म्हणून त्यांचं काम आकाशात प्रवेशणाऱ्या प्रत्येक विमानावर लक्ष ठेवण्याचं असतं. मग ते विमान लष्करी असो वा नागरी असो. एअर डिफेन्स नेटवर्कमध्ये रडार, लढाऊ विमानं, जमीन ते आकाश मिसाईल यांचा समावेश असतो. यांच्यामुळंच देशातील या भागातील व्यूहात्मक सुरक्षेचे कवच अभेद्य आहे. केवळ लढाऊ विमानांचा तांडाच या कामगिरीच्या तैनातीत असतो असं नाही. त्यात अष्टपैलू मी-8 व मी-17 1V हेलिकॉप्टर्स सुद्धा आहेत. भारतीय भूसैन्याबरोबरच्या संयुक्त कामगिरीत हेलिबोर्न ऑपरेशन्स या कमांडच्या हेलिकॉप्टर्सची भूमिका विशेष असते. कच्छच्या विशाल वाळवंटावरचं उड्डाण असो किंवा समुद्रावरील हल्ला असो, प्रत्येक कार्यात आव्हानाचा सामना करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. नैसर्गिक आपत्तींच्या समयी लोकांना वाचवण्याचं काम व मुलकी अधिकाऱ्यांची मदत करणं ही कामं देवदूता समान असतात. हम रोज ट्रेन करते हैं अपने आप को लड़ाई लड़ने के लिए, लेकिन पीस टाइम में सिविल अथॉरिटीज़ को असिस्ट करने के लिए हेलीकॉप्टर्स को यूज़ किया जाता है, जिसमें हम जाके उनको हेल्प करते हैं फ्लड रिलीफ में और किसी ऐसे ऑपरेशन में जिसमें उनको हमारी ज़रूरत हो. ऐसे ही एक ऑपरेशन में 3 अगस्त को हमको बहुत शॉर्ट नोटिस पे ये बताया गया कि वहाँ पे 15 टूरिस्ट हैं जो एक होटल के टॉप पे 18 घंटे से स्ट्रैंडेड थे और उनको निकालना था. हमने करीब 2 बजे 3 अगस्त को उड़ान भरी दमन से सिलवासा के लिए. हमने सारे टूरिस्ट को वहाँ पे ढूंढा और 4 घंटे की फ्लाइंग में हमने उन सारे टूरिस्ट को वहाँ से निकाला, जिसमें 6 जापानीज और 1 कनेडियन टूरिस्ट भी थे. कमांडची कुशल चेतक हेलिकॉप्टर्स टेहळणी, शोध, बचाव आणि तत्काळ लोकांना हलवण्याची कामं करीत असतात. भारतीय सैन्याच्या 3ही सेवेत सर्वप्रथम वायुसेनेनं
स्त्रियांना आपल्या दलात स्थान दिले. आज त्या गर्वानं साथीदारांच्या खांद्याला खांदा लावून कूच करीत आहेत. भारतीय वायुसेना सर्वांना आव्हानात्मक संधी देते. त्यातील बऱ्याच जणांना विमान विद्येच्या इतिहासात स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी सुद्धा मदत केली आहे. पिछले साल मैंने यहाँ पर एयररेस इंडिया जो एरोनॉटिकल सोसाइटी ऑफ इंडिया की तरफ से बनाई गई थी उसमें पार्टिसिपेट किया. ये रेस हमने गोवा से लेकर नागपुर तक करी और करीबन 70 एयरक्राफ्ट पूरे इंडिया से पार्टिसिपेट करे गए थे, जिसमें हमने हेलीकॉप्टर स्ट्रीम में हम फर्स्ट प्राइज़ हमने इसमें लिया. मेरा सबसे यादगार जो टेन्योर है वो ले में रहा है, जहाँ मैंने सियाचिन में अपनी फ्लाई किया है और उड़ान भरी है. मैं फ़र्स्ट लेडी पायलट थी जो वहाँ पे पोस्टिंग पे गई थी. एंड बिकॉज ऑफ दैट काफ़ी प्रेशर्स थे मेरे पे, बिकॉज आई हैड टू प्रूव माई सेल्फ. अगर आपको कुछ हटके करना की चाहत है, कुछ अलग करना चाहते हैं, अगर आपको एक ऐसा करियर चाहिए जहाँ पे चैलेंजेस हैं, जहाँ पे सेल्फ जॉब सेटिस्फेक्शन है, जहाँ पे एडवेंचर है, तो आई थिंक ये बिल्कुल राइट करियर है चूज़ करने के लिए. बिकॉज़ यहाँ पे आके आपको अपना सेल्फ डेवलपमेंट में बहुत मदद मिलती है और आपको खुद पता चलता है कि आपकी जो कैपेबिलिटीज़ हैं वो इतनी हैं कि आप जितना एक्सप्लोर करें वो कम है. तो आई थिंक अगर आपको ज्वाइन करना है और अगर फ्लाइंग में आपको दिलचस्पी है तो इससे बढ़िया कैरियर आपको कहीं नहीं मिलेगा. कमांडचे एव्हरोफ्लीट नियमित दळणवळणाचे व मोठ्या प्रमाणावर सैनिकांच्या ने-आणीचे काम करतात. त्यांच्या कार्यानं देशाला गरजेच्या वेळी मोठं सहाय्य मिळालेलं आहे. भूकंपानंतर भुज येथे मदतीच्या कार्यात एव्हरो विमानांनी औषधं पोचवली आणि जखमी झालेल्यांना अनेक शहरात पोचवण्याचं कामही केलं. प्रशिक्षण व उड्डाण ही जरी महत्त्वाची कामं असली तरी या विमानांची देखभाल करणं हेही जरुरीचं असतं. हे कार्य मेंटेनन्स विभागातील निष्ठावान इंजिनियर्स, लॉजिस्टिशियन्स व टेक्निशियन्स सक्षमरित्या करतात. हे सर्व एअरमन या क्षेत्रातील श्रेष्ठ व्यावसायिक असून विमाने व उपकरणे यांना सदैव कार्यक्षम राखतात. अद्यतन सोयी, उपकरणं व आधुनिक इंजिनिअरिंग टेक्निक्स हा उड्डयन प्रवृत्तींचा आधारस्तंभ असतो. आजचं युग माहिती विस्फोट व माहिती तंत्रज्ञानाचे आहे. हे तंत्रज्ञान सामर्थ्य अनेक पटीने वाढवतं. भारतीय वायुसेनेला संपूर्णपणे कार्यक्षम करण्यासाठी माहिती क्षेत्रातील व्यावसायिक संयोजित प्रयत्न करून अनेक स्वचालित प्रणालींची रचना करीत असतात. मानव संसाधन विभागाद्वारा नियमितपणे रॅली व परिचय मोहिमा काढण्यात येतात. त्यामुळे कच्छमधील दूरवरच्या खेडेगावातील माणूसही वायुसेनेशी परिचित असतो. आपल्या मुलाबाळास वायुसेनेत पाठवण्यास तो मागे पुढे पाहणार नाही. एयरफोर्स है ऐसा कि अपने हिंदुस्तान की एक सेवा करने का, जो कोई भी दुश्मन बाहर से आ गए तो इस लोगों के पास सब सुविधाएं है. जब हेलीकॉप्टर है और विमान है, रॉकेट है, सब लोगों के पास है. जो कोई भी दुश्मन आ गया उसके सामना करने के लिए सेवा करते हैं. जो हमारा लड़के सब चाहेंगे कि हमको एयरफोर्स में जाना है तो हम ज़रूर भेजेंगे. हम वर्ष 2001 जानेवारीची 26 तारीख सकाळचे 8:32 झालेले. सारा देश जेव्हा प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाच्या तयारीत होता तेव्हा गुजरातच्या कच्छ विस्तारात भूकंपानं जबरदस्त हादरा दिला. सारं विश्व हादरलं. अनेक जण मृत्युमुखी पडले आणि घरही कोसळली. भुज वायुतळावरील अनेक सैनिक या शोकांतिकेत मरण पावले. पण या धक्क्यानं खचून न जाता भुज वायुतळानं त्वरित एकत्र होऊन संकटकालीन मदत आणणाऱ्या साऱ्या जगातील विमानांच्या उतरण्याची सोय उभी केली. 230 टनाहून अधिक महत्वाची मदत सामुग्री
तिथे उतरवण्यात आली आणि 700 लोकांना देशातील अनेक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. वॉर में काम करना और उस समय जब अर्थक्वेक आया उस समय यहाँ पर काम करना, ये एक ही तरह का बात है. हमने काफ़ी लोगों को रबल्स में से निकाला है. एयर स्पेस में पूरे दिन हवाई जहाज थे और यहाँ पर बहुत सारा एड आया था दूसरी जगह से, जिसको एयरफोर्स से सब जगह पे डिस्ट्रीब्यूट भी किया गया. आज भुज येथील विमानतळाचं संपूर्ण पुनरुत्थान झालं असून प्रचंड शोकांतिकेतून बाहेर येऊन हा विमानतळ देशाच्या सेवेत पुन्हा रुजू झालाय. वायुसैनिकांच्या अप्रतिम धैर्याचं तो एक प्रतीक बनला आहे. या वायुसैनिकांच्या दैनंदिन जीवनात शिस्त नसानसातून मुरलेली आहे. विमानतळावर रोज सैनिकी कवायती व परेड होतात. निळ्या गणवेशात सज्ज सैनिक गर्वानं तालबद्ध परेड करीत असतात. निरोगी शरीर व स्वस्थ मन सदैव जय्यत तयारीत असतात. एकत्र येऊन केलेल्या शारीरिक कवायती व इतर प्रवृत्तीमुळे बंधुत्वाची भावनाही जोपासली जाते. इंडोर व आउटडोर खेळ ज्याची त्याची आवड जोपासण्यास पूर्ण संधी मिळते. आणि ज्यांना नेमबाजीत मतसेवेत करण्याची खुमखुमी आहे त्यांच्यासाठी कॉम्प्युटरने सज्ज असे इंडोर फायरिंग रेंजही आहे. परंपरा आणि सेवेच्या आपापल्या रूढी यांचं महत्त्व निळ्या गणवेशातील लोकांच्या मनात खूप असतं. मेसमधील रिकाम्या वेळी किंवा औपचारिक प्रसंगी या परंपरा जिवंत ठेवल्या जातात. कमांडच्या हाताखालील वायुतळ एक स्वयंपूर्ण गावच असतो. येथील केंद्रीय विद्यालय, एअरफोर्स स्कूल्स व नर्सरी स्कूलच्या सोयीमुळे येथील मुलांकडे पालक व शिक्षक दोघेही लक्ष पुरवतात. येथील स्टेशन मेडिकेअर सेंटर्समध्ये अद्यतन सोयी आहेत आणि उच्च प्रशिक्षित डॉक्टर्सही आरोग्याच्या देखभालीस तिथे उपस्थित असतात. इतकं असूनही वायुसेनेतील कर्मचाऱ्यांच्या जीवनात एअरफोर्स वायूज वेलफेअर असोसिएशनच्या भूमिकेचा उल्लेख न केला तर अपूर्णताच वाटेल. अफवा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेनं भारतीय वायुसेनेतील लोकांच्या सामाजिक जीवनात खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अफवा ऐसी ऑर्गेनाइजेशन है जो हमारे एयरफोर्स पर्सनल के परिवार को देखभाल करते हैं. फिर हम लेडीज़ का हेल्थ का भी देखभाल करते हैं. काही तळावर पाण्यातील क्षार दूर करण्याची यंत्रणा म्हणजे अक्षरशः वरदानच सिद्ध झालेली आहे. ये एक तरह से डेजर्ट एरिया है, तो यहाँ पर जो वाटर है वो सलाइन वाटर है, तो पीने के लिए सबके लिए हेल्थ के लिए बहुत ज़्यादा प्रॉब्लम रहता है. तो इससे मेरे जो जितने पर्सनल्स हैं यहाँ पर, लेडीज़ हैं, बच्चे हैं, पायलट्स हैं, सबकी हेल्थ के लिए बहुत ही अच्छा रहेगा. क्योंकि पहले इससे बीमारियाँ भी बहुत बढ़ जाती हैं सलाइन वाटर पीने से, और काफ़ी केसेस भी ऐसे आए थे अर्लियर हमारे पास. तो आई थिंक इससे हेल्थ इम्प्रूव होगी. एज वी से दैट हेल्थ इज़ वेल्थ. जो विडोज़ है हमारे एयरफोर्स पर्सनल को, हम उनको पैसे देते हैं. हम कोशिश करते हैं उनको काम दिलवाने के लिए, और अपने आप को बढ़ाने के लिए हम टेलरिंग क्लासेस करते हैं. हम काउंसलिंग देते हैं हमारे संगनीस को, जो उनके घर का प्रॉब्लम है, बच्चों का प्रॉब्लम है, और कभी कभी बाहर के गांव को भी अडॉप्ट करते हैं. महिला साक्षरता अभियान जो हमने चलाया हुआ है, यहाँ पे करीब 53 लेडीज़ आते हैं अभी. और इसके साथ साथ लेडीज़ के अलावा हमारे आसपास जो सर्वेंट्स के जो बच्चे हैं वो भी इस अभियान में शामिल है. शांततेच्या समय उड्डाण करीत असो, देशाच्या आकाशाचे रक्षण करीत असो, किंवा जमिनीवर एका सैनिकाची भूमिका असो,
स्वॅगच्या भारतीय वायुसेनेनं येथील रंगीत धाग्यात स्वतःला विडून टाकलं आहे. वायुसैनिकांनी त्यांच्या कर्तृत्वाच्या बजावणीनं आपल्या भविष्यासाठी स्वतःचा वर्तमान देऊन टाकला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की त्यांना त्यांच्या व्यवसायाचा आणि पोशाखाचा अभिमान आहे. भारतीय आकाशात घेतलेली प्रत्येक फरारी आपल्या देशाच्या चैतन्याचे आणि प्रचंड युद्ध ताकदीचे अर्थात भारतीय वायुसेनेचे प्रतीक आहे. त्यांचं ब्रीदवाक्य टचिंग द स्काय विथ ग्लोरी, आकाशाला गवसणी भव्यतेने यथार्थ ठरतं.